ईश्वराची सेवा करायस संधी मिळणं त्याच्यासारखं परम भाग्याचं दुसरं लक्षण नाही. व्यवहारात आपण फुल ना फुलाची पाकळी असं म्हणतो, तसं हे ईश्वराच्याच कृपेने सद्गुरु कृपेने स्फुरलेलं त्याचे ते असं सर्व करून निवेदन या कृतज्ञ व्हावा आणि झालेली ही ग्रंथरचना ईश्वराच्या चरणी दत्तप्रभूंच्या चरणी आपण अर्पण केली. या कार्यरूपी सेवेमध्येही अनेकांचं साह्य लाभतं. त्यांचे आपण सत्कार्याला हातभार लावल्याबद्दल सत्कार करत असतो. मागच्या ग्रंथाच्या वेळेस मी आठवले परिवार आणि या सर्वांना म्हटले की आता माझ्याकडे तुमच्याकडे देण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे, तरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून नाही, फुलच तुम्हाला एक प्रसाद प्रसाद आठवले, न्यायला आठवले, जसे जसे आठवले तसे तसे मी आठवले. परमेश्वरचा सत्कार केला आणि यावेळी विशेषत्वानी सत्कार वीणाचा करायचा आहे की तिनेही मला वाटते मागच्या केव्हा तरी एका माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या सर्व पदांचा संग्रह करून मला वाढदिवसाला अर्पण केला होता आणि तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याची पुन्हा एक उर्मी आमच्या ठिकाणी निर्माण झाली. त्याला वीणा ही मूलभूत त्याची सर्वांची. तेव्हा प्रसाद वगैरे आधी म्हणला की तिचा करा, बाकीच्यांचा फक्त फुल देऊन सत्कार केला आहे, पण तिचा विशेषत्वाने सत्कार करावा. तिला आहेर करण्याची संधी आतापर्यंत आम्हाला अजून मिळालेली नाही आहे. आहेर देण्याची संधी ती लवकरच मिळावी असं दत्तप्रभूंच्या म्हणण्यापासून की एकतारी वीणा आणि काय ती शारदा आणि त्याचा होणारा प्रमोद. आणखीन एक विशेषत्वाचा सत्कार करायला मला आनंद होतोय की या सर्वाचे संयोजक सूत्र असलेले आपले यशवंत पंडित यांच्या परवाच त्यांच्या विवाहाला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या आणि विविधांच्या विवाहात त्यांचा प्रमाण मिळाला नाही आणि आम्ही त्यांना म्हणत होतो की लग्नाला 50 वर्ष झाली आणि प्रेमाला 52 वर्ष पूर्ण झाली असं म्हणून संगीतकारांच्या हाताने मी त्यांना परवा सांगितलं म्हणजे त्यांना सांगून करावं लागतं कुठल्याही गोष्टी, कारण सुंदरवरती त्यांचा तेवढा भरोसा नाही आहे. ते म्हणतात की मला त्याची कल्पना द्या आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला विचारत नाही, मी तुम्हाला सांगतो आहे की आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत. ईश्वराचं सत्कार्य करताना जेवढा आनंद होतो
तेवढाच आनंद ह्या कार्याला साहेब होणाऱ्यांचा सत्कार करताना होतो. कारण ईश्वर तत्वतः निर्गुण निराकार आहे. सृष्टी रूपाने साकार आहे, मनुष्याच्या रूपाने साकार आहे. आता आमचे डॉक्टर सुनील सावंत या ग्रंथाच्या निमित्ताने भाष्य करत होते. हा त्यांचा शब्द आम्हाला काल पंडित गाला विचारत होते, तुम्ही परीक्षण करणार का? ते म्हटले नाही, परीक्षण करण्याचा माझा एवढा हे नाही आहे. भाष्य म्हणजे मला त्याच्यात काय भावलं आणि का भावलं, का आवडलं, त्याचं ते थोडक्यामध्ये त्यांनी त्यांचा भाव व्यक्त केला. आणि त्याच्यामध्ये गुरुशिष्य परंपरा आणि विशेषतः पती पत्नी कुटुंब स्त्री पुरुष नात्या संबंधावरच्या असलेले उल्लेख त्यांच्या लक्षात आले, त्यांना भावले. थोर देहा दत्त परंपरेमध्ये आपण आहोत. हाच सर्वांना आपल्या ईश्वराने दिलेला मोठा पुरस्कार आहे. आधीच मानव जन्म हा दुर्मिळ आहे, अतिशय भाग्याने मिळतो. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष आणि त्याच्यामध्ये संत सत्पुरुषांचा आश्रय मिळणं, आशीर्वाद मिळणं वेगळं आणि आश्रय मिळणं. सर्वांना आशीर्वाद पाहिजे असतात, पण आमचे महाराज म्हणायचे तुला आशीर्वाद पाहिजे, कोणी मागायला यायचा महाराज मला आशीर्वाद द्या. महाराज म्हणजे मी असं देणार नाही, तुला कशासाठी आशीर्वाद पाहिजे ते मला सांग. तुझ्या मनात काही इच्छा असेल आणि तू आशीर्वाद मागशील असं नाही. सत्कर्मासाठी आशीर्वाद जरूर आहे. ईश्वराचं अधिष्ठान आणि प्रयत्न, मानवी प्रयत्न, या दोन्हीची सांगड मिळून परमार्थ आहे. संसाराला सापेक्ष परमार्थ आहे. संसारामध्ये गृहस्थाश्रम करून दत्तप्रभूंची परंपरा, थोर परंपरा, आज या परंपरेमध्ये आपण आहोत. दत्तप्रभूंच्या चरणी आहोत. अतिशय भाग्याचं आहे. ही परंपरा अवधूत प्रभूंच्या रूपाने आणि ह्या कार्यरूपाने, संत सत्पुरुष केवळ अनुभवाने असतील आणि कार्यरूपाने प्रगट होणार नाही. त्याच्यात ही ग्रंथरचना हा एक विशेषत्वाचा भाग असतो. 65-66 वर्ष कार्याला झाली. राहत्या घरामध्ये आमच्या गृहस्थाश्रमामध्ये आणि आज आमच्या मंडळींनी अनुपादेवींनी सुंदर कीर्तन रंगवून शेवटचं पद आम्ही उभयतानी द्वंद्व की, तसं आमच्यात द्वंद्व नसतं, कुटुंबामध्ये जरा द्वंद्व असतं. परंतु अतिशय माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी असलेलं, परंतु थोडंसं स्मृतीच्या पलीकडे गेलेलं, विस्मृतीमध्ये अशी एवढी 300 पदं एवढी मला आठवत नाही. काहीच पदं वारंवार आठवत असतात. तर त्याच्यामध्ये परमभाग्याची उदया आले अवधूत कृपये परमानंद पडे, अतिशय सुंदर रचना, भावपूर्ण रचना आहे. की देह नाशिवंत आहे, सर्व नाशिवंत आहे, हे सर्व सांगणारे हे ज्ञान सर्वांना आहे. ईश्वर सर्वांच्या ठिकाणी हे ज्ञान आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये ईश्वर सर्व भूतानां हृदयशी, हे सर्व या हृदयामध्ये आहे. प्रश्न असा निर्माण झाला किंवा झाला पाहिजे. आजकाल लोकांना प्रश्न निर्माण होत नाही, म्हणून लक्ष्मी नारद समाजाच्या निमित्ताने प्रश्न निर्माण करायचे. प्रश्न का निर्माण होत नाही तर लोक विचारच करत नाही. या गोष्टी ऐकतात, एक तर लक्ष देत नाही, जीवनाचा विचार करत नाही, जीवनाला विचार करायला वेळ नाही. आणि बाह्य जीवनाचा, आज प्रत्यक्ष जीवनाचा विचार करावा तर ताणतणावाशिवाय दुसरं काही जीवनामध्ये नाही. तर ह्या जीवनामध्ये मनाला शांती समाधान लाभेल का, लाभण्याची शक्यता आहे का? या मानवी जन्माचा हेतू काय आहे हा कोणाला कळला आहे का? हा कोणी साधलाय का? हा कोणी अनुभवला आहे का? अशी संत सत्पुरुषांची जीवनचरित्र, नुसते संत सत्पुरुष ग्रंथ आहेत, पण त्यांचं जीवन जर पाहायला मिळालं नाही आणि त्यांचं ईश्वरत्व देवत्व कार्यामधनं काही द्वारा प्रगट होतं, म्हणून त्यांचं महात्म्य कळतं. पण व्यक्तिगत त्यांची जवळीकता साधल्याशिवाय त्याचा व्यक्तीला उपयोग होऊ शकत नाही. तेव्हा कार्याच्या रूपाने सर्व आपण ईश्वराच्या चरणी येतो. आणि ह्या मानवी जन्मामध्ये काय मिळवायचं आहे, काय प्राप्त करायचं, तेव्हा अवधूत प्रभू ह्या कार्यरूपाने आज सर्वसामान्य ईश्वरापर्यंत पोहोचणं कठीण आहे, दुर्मिळ आहे. या कार्यरूपाने ईश्वर सर्वसामान्यपर्यंत पोहोचतो. सर्वसामान्य ह्या निमित्ताने ईश्वराच्या जवळ येतात. आज आपण एका विशिष्ट भावाने एवढा वेळ प्रेरित होऊन आपण हे करतो.
तेव्हा ईश्वर आहे माझ्या ठिकाणी, ज्ञान आहे, पण मग मी करायचं काय, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या ठिकाणी ईश्वर आहे, सर्वांच्या ठिकाणी ईश्वर आहे, मग आपण करायचं काय? नुसत्या ज्ञानाने आनंद अनुभवाला येत नाही, त्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा लागतो. आणि अनुभव घेण्यासाठीच हा भक्तिमार्ग आहे. संत सत्पुरुषांची अंतःकरणाची अवस्था आपल्याला त्या कार्याच्या द्वारा संपूर्णपणे कळते असं नाही आहे. ग्रंथ आहे हे त्या संत सत्पुरुषांच्याकडे पाहण्याची दृष्टी दे की त्यांचे जीवन आहे. आज आम्ही आमच्याही कुटुंबामध्ये अनेक कष्टकर जीवन आहेत. आता सांगितलं तसं की आमच्या मंडळींची आई मोठ्या आजारपणातनं आणि त्यांना आज आमच्याच घरी आणण्यात आलं. थोडीशी परिस्थिती भयंकरी बदलते, आम्ही कुठे झोपायचं, सखीने कुठे झोपायचं, धावपळ जिकडे तिकडे त्याची सुरू असते. परंतु त्यांना आल्याबरोबर त्या म्हणल्या की मला एवढं बरं वाटतं. वातावरण आलं, नुसती माधुरी लेकीच्या हातचा एखादं म्हणून नाही, पण एक वातावरण आलं. सखी तिच्या आजीला सारखी हे करते, मजा करते, धावपळ करते. तेव्हा बाह्यांगाने हे सर्व वातावरण, अडचणी आम्हालाही आहेत, आम्हालाही आहे, उन्हाळा आम्हाला आहे, महागाई आम्हाला आहे, सर्व काही कौटुंबिक अडचणी आहेत. तरी ही जी गजानन महाराजांची संकल्पना होती की राहत्या घरामध्ये, जे डॉक्टर स्नेह सावंत परवा येऊन भेटून गेले की काही मोठा आमचं घर आहे, मोठा वाडा आहे आणि मोठा मी एका बिल्डिंगमध्ये, चाळीमध्ये 2 खोल्यांमध्ये त्यावेळेस सुरू झाले होते. आता थोडीशी जागा वाढली, कार्याचा विस्तार झाला. विस्तार हा बाह्यांगाने होतो असं नाही, तो विस्तार हा सर्वसामान्याच्या पर्यंत पोचतो, त्याच्या मनापर्यंत पोचतो, त्याच्या आतमध्ये जातो. शेवटी मन हेच बंधनाला आणि मुक्ततेला कारण आहे. आजच लिखाणा पुढचा ग्रंथ आम्ही लिहित असतो. आज लोकांशी संवाद कमी होतो, बोलणं कमी होतं, भक्तिमार्गाविषयी बोलणं फार कठीण असतं. आणि म्हणून ग्रंथ हा लिहिणं हे आम्हाला संवाद करायला केवढं तरी साधन नाही. अक्षय तृतीयेच्या सारख्या दिवसामध्ये तिथे संत सत्पुरुष आनंदमूर्ती, एक तुकाराम महाराजांचं चरित्र आल्याबरोबर आम्ही त्याच्यात एवढे रमलो की आता मला वाटलं की मला सुख मिळाला. एक चरित्र आहे की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. संसारग्रस्त झालेले, संसार तापाने पोळलेले तुकाराम महाराजांनी संसार सुखाचा केला कसा आणि आनंदाने तिन्ही लोक भरले कसे. हा एक 2 ओळी मिळाल्या तरी सुतावरनं स्वर्ग नाही, ह्या सूत्रावरनं आम्ही वैकुंठ गाठतो. वर खरं काही नाही, त्यांनी सांगितलं तसं याच्यावरती काही नाही, पण वैकुंठ इथे आहे, हृदयामध्ये आहे, अंतःकरणामध्ये आहे. आणि तिन्ही लोक म्हणजे मन, बुद्धी, चित्त, हे तिन्ही त्या तुकाराम महाराजांच्या ठिकाणी पांडुरंगाच्या प्रेमाने भरून गेले आणि संसार सुखाचा केला. की आधी त्या संसाराचा त्रास होता, संसाराकडे त्यांचं लक्ष नव्हतं. आम्हाला स्त्रियांची दया आणि कणव ही महाराजांपासून आहे. तुकाराम महाराजांच्या बायकोचंही लिहित असताना मला दया आधी कणव आली, बिचारी असं मी तिला शब्द वापरला की तुकाराम महाराजांच्या याच्या पोटी बिचाऱ्या त्यांच्या बायकोला केवढा तरी त्रास सहन करावा लागला, भोगावा लागला. पण शेवटी त्यांनी संसार सुखाचा केला म्हणजे समाधानाचा केला, शांतीचा केला. आणि त्याच्या आधी त्यांनी आनंदाचा अनुभव घेतला. तेव्हा पांडुरंगाच्या भक्तीने त्यांनी आनंदाचा अनुभव घेतला. ही पांडुरंगाची भक्ती, हा पांडुरंग म्हणजे काय? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल हे गुज. त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी त्यांच्या ठिकाणी त्याचं बीज पेरलं आणि त्याचं मूळ धरता एक दिवस हा आनंदाचा अनुभव त्यांना आला. तेव्हा ही चरित्र सर्व संत सत्पुरुषांची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळातली आहेत, पण त्याच्यातलं मूळ सूत्र तेच आहे आणि कायमच सद्गुरू भक्ती आहेच, हेच त्याचं गुज आहे. आणि गुरुशिष्य परंपरेचा आधार शरणागती. मगाशी त्यांनी म्हणलं की अहंकार मनुष्याला कसा निर्माण होतो, तर सर्वसामान्य जीवाच्या ठिकाणी अहंकार त्याच्या अंगातच मोरलेला. वासना आणि अहंकार ही सजीवाची लक्षणं आहेत. तेव्हा सद्गुरूंना अनन्य भावे शरणागती हाच अहंकार जाण्याचा एकमेव उपाय. मनुष्य कोणाला शरण जात नाही, अनन्य भावाने शरण जात नाही. आपलं चुकलं असं कधी कोणी म्हणत नाही, ते मान्य करणार नाही. आपलंच बरोबर आहे आणि आपलंच बरोबर आहे इतरांनी म्हणावं, मानावं, हा त्याचा प्रयत्न. तेव्हा याच्यातनं अहंकार बळावा जातो. नात्या संबंधामधनं प्रत्येकजण दुसऱ्यावरती आले रवी गाजवायला बघत असतो. अशा वेळी संत सत्पुरुषांनाही आजकाल कोणी शरण नाही.
दुःखातून काहीतरी मुक्त व्हावं म्हणून मारणं मागतात, पण संसारातून मुक्ती पुढे मागत नाही, दुःखातनं मुक्ती मागतात. आणि संसारातनं मुक्ती ही त्या ईश्वराच्या भक्तीने आहे. हे रहस्य कळल्यानंतर तुकाराम महाराजांना अत्यंत आनंद झाला की भक्ती केल्याने जर मुक्ती मिळत असेल, आणि भक्ती ही अत्यंत आनंददायी आहे, तिथे संसाराची मुक्ती सहज आहे. नुसतं ज्ञान आहे संसार खोटा आहे, ईश्वर सत्य आहे, यातनं संसारातनं मन मुक्त होत नाही. कारण गुळामध्ये अडकलेले आहे, गुंतलेले आहे, वासनेची गुळ आहे आणि अहंकार आहे. तेव्हा संत सत्पुरुषांच्या नुसत्या ज्ञानाने बोधाने कोणीही नाही. पण आजच्या या कार्यामध्ये आपण व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न, आणि तो सर्वात महत्त्वाचा. कार्याच्या रूपाने मगाशी त्यांनी पद म्हणलं, देवा तुझे हे कार्य जवळी तुझ्याचे. या कार्यामुळे आम्ही ईश्वराच्या जवळ आलो, ईश्वराच्या चरणी आलो. आज कार्यरूपाने आहे, अक्षयतृतीया आहे, 65 वर्ष झाली, 66 वर्ष झाली, आणखीन किती वर्ष होतील, शेवटी मोजमापीच. कार्य बाह्यांगाने कितीतरी गोष्टी घडल्या, नाही घडल्या, बिघडल्या. खेळामध्ये त्यांनी मगाशी वाचून दाखवलं कसं की खेळ आहे, यश जीत हे बाह्यांगाने होईल, पण खेळाचा आनंद काय? खेळे धीट, खेळे धीट, ना तरी उगाच किटकिट, धीटपणाने धैर्याने ते खेळत काय. बाह्यांगात किती जण इथे येतात, हजारो लोक आले, किती जण आले. कोणी म्हटलं तुमच्याकडे, अहो हजारो लोक नाही, हजारो लोक जमतील, मोठा आम्ही ज्ञान देऊ, प्रवचन देऊ, पण व्यक्तीमध्ये जर संवाद झाला नाही, व्यक्तीची भेट झाली, तेव्हा मंडळी किती आहे त्याच्यापेक्षा कुठल्या भावाची आहे, कुठल्या नात्याची आहे, कुठल्या प्रेमाच्या संबंधाची आहे, ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून आज व्यक्ती आहेत, व्यक्तींचे जीवन आम्हाला माहिती आहे, जीवनाच्या द्वारे व्यक्तींच्या मनापर्यंत आम्हाला असतं. तेव्हा सर्वजण आमच्या जवळ येतात, आम्ही सर्वांना अत्यंत जवळ पाहतो. हे खरं आहे, हे सत्य आहे. या कार्य घडण्याचा मला आनंद होतो खरा, पण तरीही एक मनाच्या ठिकाणी रुकून राहते की आम्हाला लाभ झाला, पण व्यक्तीला लाभ होतोय का नाही. सर्वजण या कार्यामुळे ईश्वराच्या जवळ आले खरे, आमच्या जवळ आले खरे, पण सर्वात महत्त्वाचा भाग राहिला की देवाला मला जवळ करायचं. मी देवाच्या जवळ आलो खरा, त्याच्या चरणी आलो खरा, आणि त्याच्या चरणी आल्यानंतर देव मला सहज जवळ करतो. मी कोण कोठनिया चरणासी तुझ्या आलो, लढीवाळ भावे माझ्या तुझसी मी प्रिय झाली. उचलो निघेसी माझा धरिले तू हृदयाती. लहान मुलगी येते, सखी येते, आमची येते. लहान मुलाला ती आपल्या हृदयाची असते, अत्यंत प्रेमाची असते. आपण पटकन उचलतो आणि हृदयाशी धरतो, कारण ती आपल्या हृदयाच्या पुढे असते. पण त्या लहान मुलाच्या काही आपण हृदयामध्ये गेलेलो नाही आहे अजून, ते लहानच आहे. आपण उचलतो आणि त्याला आपल्या हृदयाशी धरतो, आणि ते लहान मूल माझ्या हृदयामध्ये आहे याचा आनंद मी आहे. पण भेटल्यानंतर आपण त्या मुलाला पुन्हा खाली ठेवतो, पण आपल्याला आशा असते, खात्री वाटत असते की हे मूल एक दिवस मोठं होईल आणि खऱ्या अर्थाने माझ्या हृदयाला हृदय खरोखरी अशा उंचीपर्यंत येईल. तेव्हा प्रश्न असा आहे की आमच्या हृदयामध्ये व्यक्ती पटकन येतात. त्याचं भाग्य आहे, तो आमच्या कक्षेमध्ये आला की जसं लोहचुंबकाकडे आकर्षिले जातात तसे आकर्षिले जातो. आम्ही आमच्या आनंदाचा अनुभव घेतो, पण ज्या व्यक्ती मला आनंदाचा अनुभव घ्यायला साह्यभूत होतात त्यांच्या आनंदाच्या अनुभवाची सुरुवात व्हावी तिथे ते बीज फिरावं. तशी आजकाल मनोभूमी नाही, मन चंचल आहे, मन दुर्बल आहे. हा दोष नाही, मनच असं आहे. आणि असं बीज पेरलं की उद्या ऊन येईल असं नाही, पण त्या मनाच्या ठिकाणी कुठेतरी हे प्रेमाचं नातं समुद्र मनाच्या द्वारे जीवनात किंवा जीवनाच्या द्वारे मनात शिरतो. जीवनात प्रसंग होत असतात, काहीतरी गोष्टी घडत असतात, आम्ही त्या प्रसंगाच्या निमित्ताने बोलत असतो. प्रसंगाच्या निमित्ताने बोललेलं कोणाला जास्त आवडत नाही, कारण त्याचं मन प्रसंगात अडकलेलं असतं, आणि आम्ही त्या प्रसंगात अडकलेल्या मनाला आम्हाला सोडवायचं असतं. आम्ही त्याला प्रसंगाची वेगळी अंग दाखवत असतो. अरे तुझं मन कोतं आहे, तुझी बुद्धी तर अगदीच कमी आहे. कुठलाही दृष्टिकोन मन जिथपर्यंत व्यापक होत सर्वांगीण होत नाही. सत्पुरुषांची दृष्टी व्यापक असते, सर्वांगीण असते, दूरदृष्टी असते. ते अत्यंत प्रेमाने दाखवायचा प्रयत्न करतात.
ती त्यांच्या अंतःकरणाची कळवळ असते, कारण ज्यांनी त्याला आपलं म्हटलं. पण त्याला तो आपलेपणा अनुभवायला बराच वेळ आहे. ही भक्तिमार्ग आहे, हा साधा नाही आहे की देवाने आपल्याला जवळ म्हटलं आणि तो याने अनुभव घेतला म्हणजे आपण ताबडतोब नाही घेऊ शकत. पण देवाने घेतलाय हे लक्षात जेव्हा येईल आणि मला तोच अनुभव घ्यायचा आहे, हाच ध्यास लागला, तर त्याच्यासाठी जीवन हेच माध्यम ठरतं. जीवनाविषयी बोलायचं, प्रसंगाविषयी बोलायचं. अरे असं का नाही झालं, तसं का नाही झालं, म्हणजे आपल्या मनाची दुर्बलता, आपल्या मनाचे दोष आपल्या लक्षात येतात. मन अधिक व्यापक व्हायला लागतं, मन अधिक स्वच्छ व्हायला लागतं, निर्मळ व्हायला लागतं. जे संसार भाव आहे, जी संसार दृष्टी आहे, त्याच्या ठिकाणी प्रभूंच्या प्रेमाची दृष्टी येते. ही बघण्याची दृष्टी तशी सृष्टी असं आपण म्हणतो. सृष्टी बदलता येत नाही, दृष्टी बदलण्याचा प्रयत्न आहे. आणि प्रत्येकाची आतमध्ये एक सृष्टी असते. बाह्यांगाची एवढी मोठी सृष्टी आहेच, त्या सृष्टीमध्ये आपण राहतो. पण प्रत्येकाचे एक भावविश्व आहे, भावसृष्टी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला प्रवेश मिळालेला असतो. मनामध्ये आम्ही शिरलेलो असतो आणि ते मन जर त्या प्रेमाने. आणि म्हणून मग अशी त्यांनी म्हटलं ह्या कार्यामध्ये रूप, गुण आणि बोध असतो. त्याच्यामध्ये रूप असतंच. कार्याचं रूप अतिशय आमच्या पंडित काकांसारख्या हौशी ह्याचे लोक आणि परमेश्वरसारखे गेले 8 दिवस. आता मी असं म्हटलं हे प्रकाशित होत आहे म्हणून मी काही विशेष लक्ष चाललंय आणि एकदम म्हटलं काय एवढी ढिलाई दिसते, काय हे करायचं, हे काही होत आहे का नाही वेळेमध्ये. तर शेवटी जी लगीन घाई असते ते आत्तापर्यंत प्रति येणं हे शेवटी प्रकाशकाला माहीत असेल की किती आपण त्याचं नियोजन केलं तरी तेव्हा कसं. तेव्हा संत सत्पुरुष ईश्वराचं कार्य करतात. ते संत सत्पुरुष खरे प्रकाशकच असतात, हे आमचे प्रकाशक आहे. काय त्यांच्या ठिकाणी कठीण काम नाही. सर्व सृष्टीला प्रकाशित करणाऱ्या ईश्वराला प्रकाशात आणण्याचं काम त्यांना करावं लागेल. आता ह्याच्यासारखं मोठं नाही. अहो काय मोठा दैवदुर्भाग नाही, काय विचित्र योग आहे. सर्व सृष्टीला नाही, या मानव देहाला प्रकाशित करणारं कोणी चैतन्य कुठे आहे त्याच्यामध्ये. पण आज त्या ईश्वराला लोक विसरले. त्या ईश्वराला जो कोटी सूर्यासी जे तेज असं त्या ईश्वराचं वर्णन केलेलं आहे की हा सूर्य काय सांगतात, कोटी सूर्य असे एकत्र आले असतात जे तेज आहे, ब्रह्मतेज असा तो ईश्वर आहे. आज तो अंधारात पडला नाही. लोकांनी डोळे मिटून घेतले आणि म्हणतात अंधार आहे. अहो जो डोळे मिटून घेतला तो म्हणतो अंधार आहे. ज्यांनी डोळे मिटून घेतले त्यांना नेहमी अंधारच दिसणार. तेव्हा अशा झोपी गेलेल्या तर सोंग करणाऱ्या कसं उठवायचं, प्रेमाने हळुवारपणाने उठावं लागतं. आणि बघा हा मोठी गंमत आहे की एवढ्या सर्व सृष्टीला प्रकाशित करणाऱ्या ईश्वराला प्रकाशात आणण्यासाठी संत सत्पुरुषांनी त्याच्यापेक्षा मोठे दिवे लावलेले, तर बारीक प्रेमाची ज्योत लावली, प्रेमाचा दिवा लावला. हेच ईश्वराचं विशेषत्व आहे. नाहीतर एवढ्या ह्याला बघायला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाला नाव काय दिलं, भावार्थ दीपिका. दीपिका म्हणजे छोटा दिवा. ते म्हणलं एवढा मी प्रचंड ज्ञान लिहिलंय, काहीच नाही. ही भावार्थ एक छोटी दीपिका आहे ज्याच्यामध्ये सर्व विश्वाचं आणि त्याचं तेज तुम्हाला बघण्याची दृष्टी आहे. तेव्हा तेज आहे खरं दृष्टीच असतं आपल्या, ती दृष्टी बदलायची. तेव्हा सर्व संत सत्पुरुषांनी प्रत्येकाच्या ठिकाणी हा प्रेमाचा दिवा, प्रेमाचा दीप लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यासाठी तेल देऊ केलं, स्निग्ध देऊ केलं. तो देवा तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केला. एवढी सोपी गोष्ट नाही आहे. हे प्रेम एवढं नाही. पुन्हा प्रसंगाचे काहीतरी येतात, वारे येतात, ज्योत थोडीशी फडफडते, पुन्हा ती मागे पुढे करावी लागते. ज्योतीवरती काजळी धरते, ती जरा झटकावी लागते. ती आवडत नाही कोणाला की त्याला कशाला झटकताय तुम्ही. अरे नाही, ती काजळी नाही तर मग धूर आलं, धूर येतो आपल्या डोळ्यावरती चष्म्यावर आणि मूर्ती धुसर दिसायला लागते, ईश्वर धुसर दिसायला लागतो. खरा धुसरपणा आलेला असतो आपल्या डोळ्यावरती. आपल्या चष्म्यातनं बघतो, एखादी व्यक्ती दिसत नाही, आपण चष्मा काढतो, पुसतो, पुन्हा लावतो, दिसायला लागतो. तसं प्रभूंचं महात्म्य विसरायला लागतं. कार्यरूपाने दिसतं खरं, ग्रंथरूपाने काही अर्थात जाणवतं खरं, पण ते व्यक्तिगत उपयोगाला येतं. आणि व्यक्तिगत संबंधामध्ये यावं, नात्यामध्ये यावं, तर हे महात्म्य धूसर होतं, अस्पष्ट होतं. खरं म्हणजे ते महात्म्य जागा असेल तर त्यांची इच्छाप्रमाणे, त्यांचं सांगणं हे प्रमाणे. त्यांनी नुसता शब्दाचा इशारा केला, शब्दात सांगायला सुद्धा नको त्याला. त्यांनी गुण सांगितलेली आहे, तर खरा मार्ग सोपा आहे. पण एवढा नाही, हा दोष नाही.
हा कोणाचा आपण हे करत नाही. तर मनाचाच हा मूलभूत दोष आहे. आणि तो जायला केवढा तरी वेळ जावा लागतो. पण नुसता वेळ जाऊन दोष जात नाही. वेळ जावा लागतो म्हणजे नुसताच वेळ गेला म्हणजे दोष जातात का? त्या गेलेल्या वेळात काहीतरी करावं लागतं, काहीतरी प्रयत्न करावे लागतो. आणि ते प्रयत्न ईश्वराच्या अधिष्ठानावरती आहे. तेव्हा ईश्वराचं अधिष्ठान संत सत्पुरुषांच्या रूपाने आहे. आणि प्रयत्न संसारासाठी नाही करायचे. संसाराची अनुकूलता आणण्यासाठी जरूर काही प्रमाणात प्रयत्न करावे लागतात. पण ते प्रयत्नही पुढे थांबतात. एकदा संसारामध्ये असं आहे की ज्याला त्याला आपल्या एक प्रारब्धाची नशिबाची एक लाईन कळते. साधारण एक वेळ अशी येते की माझं साधारण नशीब असं आहे बा. उगाच चमत्काराची आपण वाट बघत बसतो की काहीतरी चमत्कार होईल, मोठं मला अमुक मिळेल, मी तमुक मिळेल आणि काहीतरी होईल. नाही, एकदा आपल्याला कळलं की साधारण आपलं एवढं आहे, असं आहे, बस तेवढं आपण सांभाळायचं आणि बाकीचं व्यवधान तिकडे लावायचं. तेव्हा खरोखरी संसार हा उपक्रम येतो. संसार सुखाचा होईल जर तिन्ही लोक आनंदाने भरले. नुसत्या प्रेमाने आनंद नाही, प्रेमामध्ये भक्ती आहे आणि भक्तीनेच खरा आनंद आहे. तेव्हा आपण प्रभूंचे आहोत, देव माझा आहे, मी देवाचा आहे, हा त्याचा अनुभव आहे. पण माझा अनुभव नाही. ते अंत आहे, ते अंतरंग आहे. आनंद तरंग म्हटलंय. तरंग हे अंतरंगामध्ये, तर अंतरंग शब्दातच तरंग आहे. अंतरंग तर अंतःकरणामध्ये अशी तरंग येतात. एक एक कोळी सुरू होते. मगाचं पद तर मी विसरलो होतं. माधुरीने म्हटल्यामुळे मला अतिशय त्याचा आनंद झाला. तेव्हा त्यांच्या कृपेनेच ही फळ प्राप्त होतं, हे निश्चित आहे. तेव्हा अशी मानव जन्मामध्ये मार्गदर्शन हे निमित्त असतं, पण ते अतिशय आवश्यक असतं. आणि जिथे प्रेमाचा आपलेपणा सिद्ध झालेला असतो की त्यांचं मार्गदर्शन करण्याचा हेतू केवळ आम्ही तात्कालिक संकटातून मुक्त व्हावं असं नाही, तर होता होता हा आपलेपणा अनुभवता हा आपलेपणाच खरा आहे ईश्वराचा, असा आपल्या ठिकाणी निश्चय व्हावा आणि तोच प्राप्त होईल. मग तुकाराम महाराजांचा संसार सुखाचा. पण आम्ही म्हटलं, आम्ही तर असं कधी वाचलेलं नाही की त्यांचा नाही. आता त्या कथेमध्ये आम्ही ऐकलेलं अवधूत करून सांगायचे नाही. आपण एवढंच ऐकलं की तुकाराम महाराजांनी त्यांचं दुकान चालेल असं झालं, त्यांचा व्यवसाय झाला, अमुक झाला आणि त्यांना अतिशय नाही. पण पुढे त्यांनी संसार अत्यंत सुखाचा केला. त्यांनी दुकान पुन्हा चालवायला सुरुवात केलं. फक्त एक दुकानाची 2 दुकानं केली, काढली नाही, त्यांनी व्याप वाढवला नाही, पण उपजीविकेचं साधन चालू ठेवलं. ते त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की तू विठ्ठल विठ्ठल करतोयस बरोबर आहे, पण पोटासाठी काय करतोस? काहीच करत नाही. तो पांडव असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं अजिबात नाही. तू लग्न केलंस ना, मुलं झाली ना, त्यांच्यासाठी तुला करायला पाहिजे. उपजीविकेचं साधन तुझ्या डोक्यावर बसू दे नको, पण ते करायला पाहिजे. तुला विवाह केलास ना, करायला पाहिजे. तेव्हा महाराज म्हणले की त्यांच्या सद्गुरूंनी तुकाराम महाराजांना सांगितलं की नाही उद्यापासून दुकानावर जा म्हणून. आम्ही म्हटलं हा मी कथा कधी वाचलेलं नाही, ऐकलेलं नाही. आता ऐका, लिहा, म्हणजे लोक वाचतील. आता आम्ही अनेक लिहितो, मग लोक वाचतात, त्यांना वाटतं अरे हो, या ग्रंथात म्हटलंच आहे की तुकाराम महाराजांनी नंतर त्यांचा संसार अत्यंत सुखाने केला. नंतर केला. जे आधी सुखाचा करायला गेले ना, त्यांचा धड संसारही सुखाचा झाला नाही आणि त्यांना भक्तीचा आनंदही मिळाला नाही. आधी तो बाजूला करावा लागतो, मनाने आणि बाह्यांगानेही काही प्रमाणात करावा लागतो, हे खरं आहे. आणि म्हणून कार्य आहे संत की नाही, आज शनिवार आहे, अमुक आहे, अक्षय तृतीया आहे, आपल्याला गोष्टी बाजूला करून जायचे. तारीख नोंदवलेली आहे, मला अमुक वाजता जायचं आहे, मला गुरुवारी जायचं आहे, मला अमुक तर जायचं आहे. थोडा वेळ का होईना बाह्यांगाने संसार बाजूला करता येतो, करावा लागतो. आणि मग जर हे शिरतं मनाला, पण ठाण मांडून बसत नाही. पुन्हा संसाराचा प्रभाव, संसाराचा म्हणजे आपल्या दृष्टीचा, बाह्य संसाराकडे जेव्हा आपण बोट दाखवतो तेव्हा अत्यंत चूक करतो की त्यांनी असं केलं, तो असं म्हणलं, तो मुलूक म्हणला, तू काय केलंस, तू त्याच्यावरती उत्तर काय केलंस नाही. पण तो मला असं म्हणला, त्याने बरं तो असं म्हणला, तू काय म्हणलास, त्याच्यासाठी मी काय तुला सांगितलं होतं, ते तू क्षणात विसरला, सर्व एका मिनिटामध्ये विसरला. अरे नको बोलतोस, रागवत नाहीत कोणाला. ते म्हणतात प्रभू तुम्ही आम्हाला रागवता, आणि मी कशाला रागवू, इथे कोणाचे काय वा गेले, ज्याचे त्यानेच हानी तर केली. संती सांगितलेले कळे ना, स्वतःची बुद्धी असे ना, म्हणजे स्वतःची बुद्धी असते,
पुन्हा केव्हा मन काहीतरी उद्या मारतं, केव्हा बुद्धी काहीतरी काम करायला लागते. आणि प्रभूने दिलेलं प्रभूचं रूप असतं, त्यांच्या गुणांचा अनुभव होतो. पण त्या गुणाने आपले दोष मनाचे, त्यांचे गुण बाह्यांगाचे. कोणी लेखक व्हा, कोणी काव्य करा, पद करा असं मी नाही म्हणतो, पण असे गुण लोकांच्या अंगी भांडतात. आमच्या कन्हैया सत्यविवेक मुकुंद हे म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलं पद म्हणण्याच्या आधी थोडं बोलत जा. आता त्या कन्हैया एवढा तो भावपूर होतो की एवढं की त्याला कोणाला वाटलं नव्हतं कन्हैया टाकी मोहन कन्हैया असं मला सखी म्हणते की त्या कन्हैयाचं पद म्हणा टाकी मोहन कन्हैया. तर आम्ही सखीच्यासाठी पद म्हणतो, सखी मोहन लिमये, सखी मोहन लिमये असं सखीला पद म्हणून जातो. सखी म्हणते हे म्हणून जाणार टाकी मोहन कन्हैया. तेव्हा लहान मुलांची उदाहरणं आपण निरागस भावासाठी, तेव्हा लढीबाळ भावाने आपण त्यांना उचलतो, परत करीत होतो. आणि आपण म्हणतो अरे मी सखी माझ्या अत्यंत जवळ अनुभव घेतला ह्या अनुभव, पण हा कसा घेणार रे, हा उंची कशी घडणार, हा मोठा कसा होणार, याचं मन छोटं, याची बुद्धी एवढीशी. पात्रता कमी असणं हा दोष नाहीये, पात्रता वाढवली ती प्रेमानेच, तीच प्रेम आतमध्ये शोधू शकतो, ज्ञानाने नाही. बुद्धीची पात्रता नाही वाढवायची, कमी पडते क्षमता ती मनाची पडते, कारण मन विस्कळीत आहे, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये साचलेल्या असतात. त्या प्रेमच त्याला प्रवाहित करू शकतो आणि प्रेमाच्या प्रवाहिनीच ती मनातली घाण नाहीशी होऊ शकते, पण पुन्हा पुन्हा निर्माण होते, कारण घाण करणं हा मनाचा स्वभाव आहे, गुणधर्म. तेव्हा त्या मनाला तशी लहान मुलांना आंघोळ घालायची, शेवटी त्यांना स्वच्छ करायचं, निर्मळ करायचं, खेळा, मन खेळणार, पण पुन्हा त्याला स्वच्छ केलं पाहिजे. पण अशा ठिकाणी खेळ, कशाला त्या घाणीमध्ये खेळतोस, इथे खेळ, कार्यामध्ये खेळ, प्रभूंच्या प्रेमाने खेळ, प्रभूंच्या. तेव्हा भक्तिभाव ही व्यक्तिगत घडते हे बरोबर आहे, पण व्यक्तीमध्ये महात्म्याचा विस्मरणाची शक्यता असते. म्हणून कार्य आहे, कार्यक्रम आहे, सर्वजण जमतात. आज अक्षयतृतीया आहे, एरवी कोणाला येते ते जमतो. अशा जमलेल्यांना सांगावं लागतं एवढं जमलंस, पण तुझं काहीच घडलं नाही, तुला वाटतंय तुझ्यासाठी काही घडावं, ते येऊन भेट आहे, अरे काहीतरी बोल, मार्गदर्शनाचं निमित्त काय, प्रेमाने भेटायचं. पण हे प्रेम नाही, हे प्रेम निर्माण कसं बघ, तर भेटल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही. हल्ली भेटायला कोणाला वेळ नाही, म्हणून मग काहीतरी मार्गदर्शन, काहीतरी जे काय करतोयस तू, इकडे करतोयस तिकडे करतोय, बरं ते जाऊ दे असं म्हणायचं. आणि प्रेमाचं काही नातं जुळतं का बघायचं, काही लागेबंधे काही होतात का बघायचे, अशी त्या अंतःकरणाच्या ठिकाणी धारणा असते. तेव्हा असं त्या प्रकाशामध्ये लोकांच्या ठिकाणच्या कुणाला प्रेम प्रकाशात प्रकाश विझालो. ज्ञानेश्वर म्हणले की उजेडी राहिले उजेड होऊन, आम्हाला काय राहिले ज्ञानेश्वरांचा एवढा सर्वश्रेष्ठ अनुभव. पण साधे लोक म्हणले प्रेम प्रकाशात प्रकाश विझालो, प्रेम प्रकाशित करत राहिलो आणि करत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत. हा आमचा व्यवसाय नाही, हा आमचा श्वास आहे, हा आमचा धर्म आहे, हीच ईश्वराची सेवा आहे. ईश्वराने आम्हाला भरपूर दिलं आहे, कुटुंबामध्ये दिलं आहे, आमची मंडळींची साथ तरी वेगवेगळी आहे. मुलगा आज मोहन, काय खास आमची गीता, सखी, इथपासून हे सर्व अतिशय आमच्या प्रेमाची जोडलेली मंडळी आहेत आणि यांच्यामुळेच कुटुंबासारख्या ठिकाणी हे कार्यक्रम होऊ शकतो आणि कार्य घडणं शिल्लक राहतं. ही व्यथा आमची राहते आणि म्हणून कार्यक्रमाकडे हल्ली कल असा कमी होत असं वाटतं. परंतु पुन्हा आमचे पंडितांसारखे उत्साही लोक असतात, मंडळी लोक असतात, आमचे डॉक्टर सावंतांसारखे हे आम्हाला पुरस्कार देऊन बसतात. मग तो पुरस्कार घेण्याची ही होते. पंडितांना म्हटलं बा मला काय आता मी असं आहे, गुरुवार होता हे निमित्त आहे आणि पुरस्कारांच्या लाईनीत बसायला मी कधी तयार होत नाही. पुरस्कार घेणाऱ्यांच्या आपली लाईनच वेगळी, आमचा मार्गच वेगळे, बाकी आपली लाईन मी 50 जणांमध्ये बसलोय आणि माझं नाव घोषित होऊन मी पुरस्कार घेईन असं मला परमानंदाचा पुरस्कार आमच्या आणि दिला आहे आणि तो मी सर्वांना देत असो, सर्वांना वाटत असो. पण एक अशी घटना घडून आली, त्याच्यासाठी ईश्वराच्या नियतीमध्ये असतं. पण ईश्वराची नियती ही आपल्याला घडल्यानंतर कळते, पुढे मानवी प्रयत्नाचा भाग असतो. भाग्याने परमेश्वर आपल्याला ईश्वराच्या चरणी आणून सोडतो, नदीच्या काठापर्यंत येतो. पण पाणी पिणं, त्या प्रवाहात उतरणं हे ज्याच्या त्याच्या ठिकाणी आहे.
ग्रंथामध्ये एवढा प्रवाह आहे. लोक म्हणतात की काय ग्रंथामध्ये फ्लो आहे तुमच्या, काय प्रवाह येतो. म्हणून कोणतरी मला भेटायला आलं की ग्रंथात एवढं आहे. तर आम्ही बोलायला लागलो. आता डॉक्टर सावंत आले परवा, आणखी कोणी. आम्हाला बोलायला 1 मिनिटाचा सुद्धा ओळख किंवा वेळ काही लागत नाही. आम्ही आल्याबरोबर आम्ही म्हणतो त्याला ईश्वराने पाठवला आहे, यांचं आलं आहे, आम्ही बोलायला सुरुवात. ते पण बोलायला सुरुवात. कुठली औपचारिकता नाही, कुठलं काही नाही. कशाला पाहिजे, कुठले उपचार आहेत नाही, काय काय नातं नाही, काय समज. तर एका ईश्वरी नात्यांनीच आपण, आणि तेच खरं आहे. बाकीचे नाती गोती शब्द वापरतो आम्ही, कारण ते गोत्यातच आणतात बरेचदा नाती. ती आहेत सर्व काही ठीक आहे, पण ईश्वराशी जे नातं आहे, आता ईश्वराशी नातं आहे सर्वांचं, पण ते जोडावं कसं, जुळावं कसं. म्हणून संत सत्पुरुषमध्ये आहे. संत सत्पुरुषांचं कळणार कसं. आज आम्ही आपले झब्बे घातले, काल डॉक्टर सावंत आले, आम्ही ते साधे कपड्यामध्ये होतो. आता ते म्हणले हेच काय, तर तुम्ही कोणीतरी मला म्हणलं तुम्ही महाराज दिसत नाही. म्हणलं मी महाराज नाहीच आहे. मी खरं सांगायचं म्हणजे लोक म्हणतायत. मागे मी सांगितलं तसं की कोणतरी मला म्हणलं काय रे तू बुवा झालेस का. म्हणलं नाही बुवा, मी काही बुवा वगैरे असं काही झालेलं नाही आहे, काही झालं. आम्ही सर्व जीवन जगलो आहे, सर्व्हिस केली आहे, सर्व काही गृहस्थाश्रम केलं आहे. पण हा घरामध्ये आलेला केवळ वारसा नाही आहे. वारसा हक्काने मिळालं एवढं घरापर्यंत महाराजांनी आणलं खरं, ती गंगा आणली खरं. त्या गंगेच्या प्रवाहात त्यांनी आम्हाला उतरवलं खरं. खरं सांगायचं म्हणजे ते कार्यरूपाने प्रगट झाले. हा एक त्याचा महत्त्वाचा भाग असतो की ते कार्य करतात, अनेकांना प्रभू कार्य करतात, त्याचं कौतुक असतं, त्याचं त्यांच्या ठिकाणी जाणीव असते. आणि म्हणून लोक आम्हाला सहाय्य करायला अतिशय आतुर असतात की काय करू तुमच्यासाठी, अमुक करू तमुक करू. ही तरुण मुलंसुद्धा त्या दिवशी कुशल एकदा आम्हाला भेटायला म्हणला की प्रभू काय तुमचं का, तुम्ही मला का नाही सांगितलं. म्हणजे प्रभूंना कार्यामध्ये एकटं पाडू नये. त्यांना पुष्कळ त्रास होतो म्हणून अनेक जण आमची सेवा करायला कार्यामध्ये मदत व्हायला होतात आणि आम्ही ती घेतो. कारण हे व्यक्तिगत लौकिकासाठी मोठेपणाचं कार्य नाही, हे महात्म्य ईश्वराचं आहे. त्याच्यापुढे एक व्यक्ती 50-60 वर्ष 65 वर्ष आणि केव्हा काळाच्या ओघामध्ये गुरु होईल सांगता येईल. तेव्हा कार्यरूपाने आहेत म्हणून लोकांना अप्रूप वाटतं, काहीतरी आपण करूया कार्यासाठी. अवधूत प्रभू कार्य करायला सुरुवात केली त्यांच्या महाराजांच्या धीरानंतर आमच्या ठिकाणी हाच भाव जागृत झाला की माझे पिता एवढं ईश्वराचं कार्य करत आहेत आणि त्यांना केवढा त्रास आहे, केवढं अडचणी आहे. नाही, आपण त्यांच्या मागे तन मन धसावाने उभं राहिलं पाहिजे. काय तुम्हाला असेल, मी तुमच्याबरोबर आहे. बाह्यांगाने का होईना, राहता 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 त्यांच्या अंतःकरणाची अवस्था आणि त्याचा स्पर्श होत गेला. तो प्रवाह त्यांच्या ग्रंथात नाही आहे, त्यांना भेटावं तर त्यांच्या बोलण्यात आहे. कुठला प्रवाह या अंतःकरणातला, हा अंतःप्रवाह ज्याला कळतात, या अंतरप्रवाहात जे न्हावून निघाले. तेव्हा प्रवाहाच्या काठी आलो भाग्याने, पण प्रवाहात उतर. बरं नुसतंच हातपाय धुवायचे आणि नुसतंच आंघोळ करायचे नाही. जे प्रवाहाबरोबर वाहत निघाले. ही नदी जाते तरी कुठे, ह्या नदीचा उगम कुठे, कुठून आली आणि कुठे चालली. असं एखाद्याच्या ठिकाणी जर हे निर्माण झालं तर तो नुसता प्रवाहामध्ये गुंफत राहणार नाही, तर त्या प्रवाहाच्या मुळाशी जाण्याचा जो प्रयत्न असा क्वचित असेल पण असतो, हे खरं. आणि तो व्यक्तिगत भक्ती ही व्यक्तिगत, प्रेम हे व्यक्तिगत असते. पण महात्म्य जे आहे हे व्यक्तिगत, ह्याच्यामध्ये आम्ही नेहमी पाहिलं की ते जरा कमसार असतो. व्यक्तिगत ज्यात मोकळेपणा असतो, हे जेवढा आवश्यक असतो तिथपर्यंत प्रभूंचं सांग. म्हणून महाराजांच्या चरित्रामध्ये आम्ही आहे. महाराजांचे आणि त्यांचे किंवा आमचे सुद्धा आमच्या मंडळी सांगतात त्यांच्या विवाहात ते म्हटले परवान्याला लाभला करा. महाराज म्हणले ही मुलगी त्याला योग्य आहे, तिच्याशी विवाह कर. मग मला मागचा पुढचा, कारण एवढी 100% खात्री आहे की मागचा पुढचा दूरवरचा विचार हा त्यांनी केला. ही महात्म्याची जाणीव असेल तर मार्गदर्शन पण बघायला वेळ लागेल. पण ही जाणीव व्हायला आणि ती आपल्या ठिकाणी त्याचा निश्चय व्हायला वेळ लागतो. महाराजांचा आम्हाला अतिशय सहवास होता आणि अतिशय सहवास हाच एखाद्या अडचणीचा ठरू शकतो की सतत पाहायचं, वेगवेगळ्या अंगात पाहायचं, वेगवेगळ्या रंगात पाहायचं, वेगवेगळ्या नातेसंबंध पाहायचं. यांचं खरं काय मी काही संबंध काही कळत नाही आहे. तेव्हा त्यांचं बाह्यांग आणि बाह्यरंग कसंही असलं तरी अंतरंग हे तेच आहे. हे लक्षात घेता घेता, लक्षात ठेवता ठेवता आणि तेच एक दिवस लक्ष होऊन राहतात की तुम्ही गाणी असा क्वचित असेल पण तो होऊ शकतो. हा ईश्वरी नियतीमधला सिद्धांत आहे. पण आपसूक होत नाही, केल्याने होत आहे रे, आधी केलेची.
रामदास स्वामींनी सांगितलं. आणि म्हणून 5 पांडव लिहिताना पुन्हा 6वे रामदास स्वामींची आठवण येते की संत पांडवामध्ये रामदास स्वामींकडे नाही, पण महाराजांनी त्यांचा आवर्जून केला की स्पष्ट सांगणार आहे, स्पष्टपणे सांगणार आहे. तिथे दुसरपणा आणि अस्पष्टपणा अजिबात नाही. गुरु आज्ञे नहाला वगैरे असं त्यांनी सांगितलं की त्यांची आज्ञा म्हणजे बास, जीव जावं नाही तर जीव गेला आणि तोच तो जायला पाहिजे. जीव हा वस्तू जातो, तो परवा पक्का चिकट असतो, वातट असतो. पण सध्याच्या काळामध्ये त्याला हळूहळू प्रेमाचे थेंब सोडून सोडून त्याला हळूहळू त्याला हळू सैल करता करता एक दिवस तो दात किंवा दाढ ठणकराने त्याचे रूट कॅनल मुळापासून काढावे लागतात, नाही तर विष निर्माण होतं आणि ते सर्व ठिकाणी त्याची बाधा होते. तेव्हा हे कार्य आवश्यक असतं. ते प्रेमाने घडायला पाहिजे हे निश्चित, पण प्रेमाने घडायला पाहिजे हे निश्चित. प्रेम आहे आमचं तुमच्यावरती आहे, तुमचं आमच्यावरती आहे. आपण कार्यक्रम करू, पदं म्हणू, या चालीत म्हणू, त्या चालीत म्हणू, आणखी मी पद म्हणेन सर्व आपण ते रेकॉर्ड करू, पुन्हा पाहू आणि तुमच्या त्या टी व्ही पाहून पाहून आम्हाला एवढा आनंद होतो. पण अंतःकरण पाहायला शिका. ते लक्षात ठेवा, ती दृष्टी लक्षात ठेवा, तो आपलेपणा लक्षात ठेवा, तो ठेवण्याचा प्रयत्न करा, त्याचा निश्चय करा. ते जीवन आनंदाने जगता येईल, सुखाने शांती समाधानाचं होत. तेव्हा दृष्टी व्यापक करा. अवघे विश्वजी माझे घर ते म्हणजे तुकाराम महाराजांना तर सर्व ठिकाणी पांडुरंग दिसायला लागला. तो पांडुरंग आधी तरी स्वतःच्या ठिकाणी पाहिला आणि स्वतःच्या ठिकाणी पाहण्याच्या आधी सद्गुरूंच्या ठिकाणी पाहिला. नुसत्या मूर्तिरूपाने पांडुरंग पाहून तुकाराम महाराजांचं समाधान झालं नाही. होईल कसं मूर्तिरूपात? मूर्तीच्या ठिकाणी चैतन्य नाही, प्रेमाची देवाणघेवाण नाही, तिथे ज्ञान सांगणं नाही, तिथे भक्ती घडू शकत नाही. तर आनंदाचा अनुभव येणार कसा? तुकाराम महाराज जात होते पांडुरंगाच्या भेटी मूर्तीला, पण समाधान होत नव्हतं. जात होते, अभंग म्हणत होते, भावनेने पांडुरंगाला भेटतोय, भक्ती करत असं म्हणत होते, पण भेटीचं समाधान आणि भेटीचा आनंद त्यांना मिळत नव्हता. सद्गुरू कुबेरी सद्गुरूंनी त्यांना निर्देश केला की काया ही पंढरी आत्मा हा. पण हा अनुभव हा आहे कुठे? तो त्यांना सद्गुरू रूपांच्या दिसला. जो सांगतो त्याचा अनुभव आहे, तो शब्दज्ञान नाही सांगत आहे. म्हणजे नाही की शब्दज्ञानाचा सुकाळ झाला, लोक शब्दपाठ करायला लागले, शब्दज्ञान एकमेकाला सांगायला लागले, पण अनुभवाचे अंग नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, सूर्याचे चित्र काढता येईल चांगलं. सूर्याचं अतिशय सुंदर छान चित्र काढता येईल, प्रकाशाचे अंग आणता नाही. आता सूर्याचं अतिशय सुंदर चित्र काढलं, फोटोग्राफ काढून लावली सूर्याची, पण रात्रीच्या अंधारामध्ये तो सूर्याचं चित्र प्रकाश देईल का? ते सूर्याचं चित्र बघण्यासाठी दिवा लावावं लागेल, ते सूर्याचं चित्र दिसतं. तसंच मूर्ती त्या प्रकाशक होऊ शकत हृदय शेवट. सुनील सावंत काल म्हणले की आम्ही प्रकाशन संस्था सुरू केली कारण आम्हाला सामान्य लेखांना प्रकाशात आणायचं होतं. मला म्हटले अगदी बरोबर आहे. आम्ही सामान्य जीवांना प्रकाशात आणलं, प्रेमाच्या प्रकाशात आमच्या त्यांना जवळ घेत की मोठ्या लेखकांना प्रकाश मिळतात, लोक मागे लागतात त्यांच्या, आणि त्यांनी काही लिहिले तरी छापतात, नुसतं त्यांचं नाव झालेलं असतं. पण काही चांगले लेखक असतात, काही खरेच असतात, त्यांना प्रकाशच मिळत नाही. तसं आमच्या कार्यामध्ये अनेक अशा प्रेमळ व्यक्ती आहेत, गुणवान लोक आहेत, अमुक लोक आहेत, त्यांना प्रकाशच मिळत नव्हते. आम्ही तर डॉक्टर सुनील सावंत तुमच्या आधीपासून आम्ही अशा लोकांना प्रकाशात आणले. ते पदं करतात, गायन म्हणतात, भाषण नाही करत, भाषा काही करत नाही, पण मन मोकळेपणाने बोलतात, सर्व सांगतात. सर्वजण हे प्रेम अनुभवू शकतात, जाणू शकतात. बोलो अगर न बोल, मुख्याने खायला गुळ खाल्ला तो सांगेल नसते. आमच्या त्या सासूबाई म्हणत नाही, आम्ही त्यांना आजीच म्हणतो, त्यांना पण आता व्याधीने बोलता येत नाही. परवा मी हॉस्पिटल जाऊन भेटलो, काल आलो, तर मला पाहिल्याबरोबर त्यांना बोलता येत नाही, ऐकू येत नाही, काही नाही, पण एकदम परमान स्वामी असा शब्द त्यांच्याकडनं आला. बस सर्व कळलं तुम्हाला, सर्व व्याधीतनं मुक्त. तेव्हा मुख्याने गुळ खाल्ला, तो गोड आहे म्हणून सांगता येणार नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो, तो आम्हाला दिसतो. नेत्रामधलं पाणी दिसतं, प्रेमाचे अश्रू दिसतात, भक्ती घडेल. एकदम घडत नाही म्हणून कोणी निराश होण्याचं कारण नाही की आम्हाला किती वाटलं सखी मोठी म्हणून काय ती उद्याच्या उद्या मोठी होणार आहे, अजिबात होणार. पण आज खेळ, व्यायाम कर, पण त्याच्याबरोबर भरपूर जेव, खात नाही. बरं खाल्लेच तर व्यायाम कर, बरं खाल्ल्यानंतर खेळू नको, नाही तर सर्व बाहेर पडून जाईल. मग तिचे खेळ आहेत, अमुक आहे. आणि अतिशय आम्ही
आनंद घेत असतो. माझ्या आणि मोहनच्या मध्ये जसे अवधूत गुरु तशी ती असते. ती म्हणते, बाबा तुमच्या आणि आबांच्या मध्ये मी बसते. आमची नात आहे ती 3 वर्षाची, की बाबा आणि आबांच्या मध्ये मी बसते, नाहीतर तुमच्यात भांडण होती. म्हणून ती मध्ये बसते. आम्ही तिला गमतीने म्हणतो, तू मध्ये बसल्यामुळे भांडणं सुरू होत की तिने ऐकलेली वाक्य असतात, कोणतरी तिला शाळेत सांगितलेले असतात, ती आमच्याकडे फेकत असते ती वाक्य इकडे आम्हाला. तेव्हा अशी ती बरोबर बोलत असते, मला सांगत असते की अहो आबा असं आम्ही ते मी माझी मैत्रीण खेळतोय, एवढं कसं कळत नाही तुम्हाला, तुम्ही कशाला मध्ये इकडे येताय. तेव्हा बाई तुझ्याकडनं पण मला शिकायचं. तेव्हा हा लढीवाळ भावाने निरागस भाव आम्हाला अतिशय प्रिय आहे. आम्ही त्याचा अतिशय नेहमी आनंद घेत असतो. पण हा आनंद म्हणजे स्वार्थ नाही. लोक स्वार्थी आहे जगामध्ये, संत सत्पुरुष स्वार्थी नसतात. आम्हाला आनंदाचा अनुभव आला, त्यांना ईश्वराचे ते ऋणी आहेतच, पण जी व्यक्ती देते त्याच्याविषयी वाटतं अरे ही कशी, पण ती एका दिवसात घडू शकत नाही. आम्हाला वाटतं आयडिया मी पुष्कळ म्हटलं की माझं आता एवढं वय झालं म्हणजे सखी काय एकदम 4 वर्षात ती 20 वर्षाची होणं शक्य नाही. तसं आहे, तसा होणार नाही. आम्ही पुष्कळ एखादे त्याच्याकडे फार मोठेपणाने गंमत अशी होते की एवढ्या शहाणपणाने वागायला बोलायला की आम्हाला, पण केव्हा तरी तिचं अज्ञान प्रगट होतं तेव्हा मग आम्हाला तो त्रास होतो, तो राग येतो ना की काय हे असं कर, हट्टीपणा मनाचा प्रगट होतो. खरं तेच असतं, बाकीची ती बोलत असते ती गंमत असते. हे जसंच आहे तसंच जीवाचं आहे, याच्यात काही. पण त्या जीवाविषयीचा आपलेपणा आहे, जीवाच्या ठिकाणी आमच्याविषयीचा आपलेपणा आहे, हे निश्चित आहे. हे प्रेम आम्ही निश्चित अनुभवलो आणि ह्या प्रेमानेच म्हणून एवढे दिवस कार्य घडत आहे. कार्य आश्चर्य आहे, सर्व आहे. कुठलं पद म्हणावं म्हटलं, लोक कुठलं म्हणतील, मी आधी तर सांगितलं, आता माझ्यासाठी कुठलं शिल्लक राहील कुठलं ते बघावं. पण एक पद सगळ्यापासून असं मला आठवत होतं. मला सर्व पदं आठवणं शक्यच नाही, मला ती आठवत पण नाही. मी कधीही माझे ग्रंथ उघडून वाचत नाही किंवा माझी पदावलीसुद्धा घेऊन कोणी बघत नाही, काही करत नाही. पण सकाळी सर्व हे आश्चर्य आपण आज जमतोय सर्व हे. देवा तुझ्या प्रेमाची सारे हे आश्चर्य, देवा तुझ्या प्रेमानेची खडे तुझे कर. की खरोखरी कलियुगाच्या काळामध्ये या संत सत्पुरुषांनी या परंपरेने जाणलं की जर गृहस्थाश्रमामध्येच कार्य घडू शकलं तर आज सर्वसामान्य जीवाला काहीतरी आधार आहे. आज आम्ही गायक म्हणून